महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड MGNL या गॅस कंपनीकडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना सातपूर MIDC परिसरात आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे। सुमारे 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान सिएट कंपनी समोरील बाबासाहेब बेकरी जवळ गॅस लाईन टाकण्याचे काम सुरू असताना अचानक पाईपलाईन फुटली। मोठा आवाज होत गॅस वेगाने बाहेर पडू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। भीतीच्या वातावरणात नागरिकांनी धावाधाव केली तर अनेक दुकानदारांनी तात्काळ शटर खाली ओढून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा व कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। तातडीने गॅस पुरवठा बंद करण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळत आहे। दरम्यान बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने सातपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून गर्दी पांगवली व वाहतूक सुरळीत केली। यावेळी पोलीस अधिकारी अनिल आहेर, रवींद्र जाधव, तुषार देसले, गोकुळ वाबळे, प्रवीण निकुम तसेच वाहन चालक संजय दराडे उपस्थित होते। मात्र औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। काम करताना आवश्यक ती खबरदारी घेतली जाते का? सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात का? याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। औद्योगिक भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकशाही न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर।